प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। गेल्या 2 दिवसापासून समाज माध्यमांवर जी चर्चा प्रामुख्याने सुरू आहे, आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये, संघटनांमध्ये आणि व्यक्तींमध्ये, ती मुख्यतः आहे डॉक्टर कमलताई गवई यांच्या संदर्भातली। डॉक्टर कमलताई गवई या रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते रासू गवई RS गवई यांच्या पत्नी आहेत आणि विद्यमान सरन्यायाधीशांच्या त्या आई देखील आहेत। परंतु त्यांच्या संदर्भात जी टीका उठली आहे तिचा संदर्भ वेगळा आहे। म्हणजे एका दिवसावर दसरा हा महोत्सव ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून साजरा केला जातो, त्या निमित्तानं 5 तारखेला होणाऱ्या एका कार्यक्रमामध्ये या डॉक्टर कमलताई गवई यांना निमंत्रण पाठवलं गेलं। हे निमंत्रण पाठवलं गेल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये ते निमंत्रण मी स्वीकारलेलं नाही आणि या कार्यक्रमाला मी जाणार नाही असं सांगणारं एक पत्र ज्यावर सही नव्हती आणि कुठलंही लेटर हेड त्या लिखाणामध्ये नव्हतं, त्यामुळे साध्या कागदावर ते लिहिलेलं होतं। त्यामुळे त्याच्या सत्यतेविषयी अनेकांनी प्रश्नचिन्ह नोंदवलं होतं, परंतु ते सत्य आहे असं मानून काही दैनिकांनी देखील त्या संदर्भातल्या बातम्या केल्या होत्या आणि म्हणून ते सत्य असेल किंवा असावं असं मानलं गेलं आणि मग त्यांचं स्वागतही झालं। आणि ही गोष्ट होते न होतेच तोच डॉक्टर राजेंद्र गवई त्यांचे रासू गवई यांच्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या त्यांच्या गटाचं नेतृत्व सांभाळणारे डॉक्टर राजेंद्र गवई यांचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आणि त्यामध्ये त्यांनी आई जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी मी उभा राहील, ठामपणे उभा राहील आणि निर्णय झाला की त्या कार्यक्रमाला डॉक्टर कमलताई गवई जाणार आहेत। वास्तविक या संदर्भामध्ये मैत्री वेगळी आणि विचार वेगळे असं जे त्यांनी म्हटलेलं आहे डॉक्टर राजेंद्र गवई यांनी, याला वैचारिक पातळीवर कुठे आधार दिसत नाही। राजकीय पक्षातली मैत्री आणि सामाजिक क्षेत्रातली मैत्री या 2 भिन्न बाबी आहेत। व्यक्तींची मैत्री असू शकते, परंतु व्यक्तींची मैत्री जेव्हा सार्वजनिक कार्यक्रमाचं रूप घेते तेव्हा ते सार्वजनिक स्वरूप लोकांच्या समोर जेव्हा येतं तेव्हा त्यावर दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया या समर्थनाच्या असतील किंवा विरोधाच्या असतील, मग त्या सहन करण्याचंही साहस त्या व्यक्तिमत्वामध्ये असावं। वास्तविक रासू गवई यांनी महाराष्ट्रामध्ये जे राजकारण केलं त्यांच्यावर खास करून रिपब्लिकन जनतेचा, आंबेडकरी जनतेचा जो एक प्रकारचा रोष आहे, तो रोष हाच आहे की त्यांनी सातत्यानं काँग्रेसच्या सोबत राहून आपलं राजकारण केलं आणि त्याच्यातून व्यक्तिगत सत्तापदं मिळवली आणि या सत्तापदानंतर ते शेवटपर्यंत सत्तेवर राहिले। आता ही जी सत्ता मिळालेली होती, ही जरी त्यांनी त्यांच्या पक्षाची किंवा गटाची काँग्रेसची युती करून किंवा जे काही करून त्यांनी जरी मिळवलं असलं तरी कुठलाही पक्ष वांझोटा असेल तर त्याला कुठलाही ताकदवर पक्ष साथ देत नाही। त्यामुळे त्या पक्षाच्या मागे किमान काही जनता होती। महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये किमान त्यांचे जिल्हाध्यक्ष होते आणि म्हणून हे वास्तव मानून आंबेडकरी जनता त्यांच्या पाठीशी काही प्रमाणात आहे किंवा आंबेडकरी जनता त्यांच्या सोबत आहे, हे चित्र त्यांनी ज्या पद्धतीनं उभं केलं ते पाहूनच त्यांना ही सत्तापदं मिळाली। कारण एका मोठ्या समूहाला आपल्याकडे खेचण्यासाठी राजकीय पक्षांच्या ज्या कृत्या असतात त्यामध्ये ते सगळं धकवलं गेलं आणि धकलं। पण आज या गटाची किंवा या पक्षाची ताकद ही कुठेही दिसत नाही। निष्क्रियतेने हा पक्ष ग्रासलेला आहे आणि निष्क्रिय पक्ष हा अस्थिपंजर होतो आणि अस्थिपंजर झालेल्या पक्षाला वैचारिक निष्ठांचं भान असेल की नसेल हा एक मुद्दा उभा राहतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संदर्भात ते हेच म्हणतात की जेव्हा विचारांच्या निष्ठा नाकारल्या जातात किंवा निष्ठाविहीन राजकारण, विचारांचं निष्ठाविहीन राजकारण जेव्हा केलं जातं तर ती अतिशय निंदनीय किंवा जी समाजाला मान्य नसणारी अत्यंत धोकेदायक बाब आहे आणि म्हणून अशा गोष्टींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाकारलं। पण या संदर्भात खास करून जर आपण निरीक्षण केलं तर राजकारणामध्ये एखादी गोष्ट चर्चेत असणं म्हणजे त्यांचं राजकारण प्रभावी मानलं जातं। RS गवई किंवा रासू गवई यांच्यानंतर या पक्षाची ताकद कुठेही दिसली नाही
परंतु या RSSच्या कार्यक्रमात जे निमंत्रण डॉक्टर कमलताई गवई यांना मिळालं, या निमंत्रणाची जी चर्चा समाज माध्यमांमध्ये आंबेडकरी समुदायाने केली किंवा फुलेशाहू आंबेडकरी समुदायाने केली, याचा अर्थ आपसुकच त्यांना समाजामध्ये अजूनही किती स्थान आहे हे एक प्रकारे बळ किंवा शक्ती समाजाने प्रदान केली का, असा याचा अर्थ घ्यायचा का? की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी पक्ष चालवणाऱ्या नेत्याच्या कुटुंबाला जे काही मिळालं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे किंवा त्यांच्या विचारांची चळवळ ती कशी चालवली हे महत्त्वाचं नाही, परंतु ती चळवळ चालवल्यामुळेच त्यांना हे सगळं मिळालेलं आहे. आणि म्हणून ते समाजात आता एका उंचीवर पोहोचल्यानंतर जर ते अशा निष्ठांशी अनिष्टपणे वागत असतील तर समाज त्यावर गंभीरपणे विचार करतो आणि त्या गंभीर प्रतिक्रियाही देतो. परंतु ज्या पद्धतीनं डॉक्टर राजेंद्र गवई यांचा व्हिडिओ आलेला आहे, त्यांनी समाजाच्या भावनांना, आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांच्या एकूणच विचार आणि भावनांना त्यांनी महत्त्व दिलेलं नाही. याचा अर्थ राजकारणामध्ये, आंबेडकरी राजकारणामध्ये त्यांचं नेतृत्व चालू शकलेलं नाही, या वैमनस्यातून त्यांनी हा व्हिडिओ बनवला आहे का? आणि जर तसं असेल तर ते अधिक भयावह आहे, अधिक धोक्याचं आहे. ज्या जनतेने तुमच्या सोबत राहून एकेकाळी तुम्हाला सत्तेच्या एका उंचीवर नेऊन ठेवलं, ते जरी एखाद्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून झालं तरी जनतारूपी भौतिक शक्ती तुमच्या पाठीशी नसती तर हे झालं नसतं. कदाचित हे जरी असलं तरी यामागे दोन गोष्टी आहेत की पत्र, आधी निमंत्रणाची बातमी आली, नंतर त्यांचं पत्र व्हायरल झालं आणि नंतर त्यांच्याच कुटुंबातला व्हिडिओ व्हायरल होतो आणि शेवटी त्या कार्यक्रमाला जात आहेत, निमंत्रण स्वीकारता आहेत, इथपर्यंत निर्णय होतो. याचा अर्थ हा त्यांचा निर्णय स्वतंत्र आहे की त्यांच्यावरही दबाव आहे हे मात्र यातून कळू शकलेलं नाही. आविर्भाव काहीही आणता येतो, परंतु वास्तव किंवा सत्य अधिक काळ लपवता येणार नाही. त्यामुळे डॉक्टर कमलताई गवई यांचं संघाच्या कार्यक्रमाला जाणं हे आंबेडकरी विचारांच्या संघटना, संस्था, व्यक्ती आणि वैचारिक प्रवाह यांना रुचलेलं नाही, रुचणारं नाही हे त्यांना बजावून सांगितलेलं आहे. परंतु जेव्हा सत्ता संपत्तीच्या माध्यमातून पदं जर कोणाच्या मेहरबानीने मिळवून घ्यायची असतील तर अशा प्रकारच्या निष्ठाविहीन विचारांशी अनिष्ट पद्धतीनं पेश होऊन मिळवता येऊ शकतात. हे आजच्या काळाचं वास्तव कदाचित त्यांच्या लक्षात आलं असावं आणि म्हणून त्यांनी आंबेडकरी समाजाच्या विचार आणि भावना दुर्लक्षित करून आपल्या निमंत्रण स्वीकारण्याचं घोडं मात्र पुढे दामटलं आहे. आपण सगळेजण व्यक्त होतातच आहात, यावरही आपल्याला काही व्यक्त व्हावंसं वाटलं तर निश्चितपणे आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.